नमस्कार, बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया एक धक्कादायक बातमी लातूर येथून। भर दुपारी तरुणास अमानुष मारहाण। वाढत्या गुन्हेगारीवरून गेल्या काही दिवसापासून बीड चर्चेचं केंद्रस्थान बनले आहे। मात्र लातूर शहरातही कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे। शहरासह जिल्ह्यात मारहाणीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे। मंगळवारी समोर आलेला एक प्रकार सर्वांना हादरून टाकणारा आहे। अंबेजोगाई रोडवरील एका बारमधील भांडण रस्त्यावर आले आणि 5 जणांनी एका तरुणास नग्न करून बेदम मारहाण केली। बारमधील दोन्ही गटातील वाद विकोपाला गेल्याने सांगितले जात आहे। अंबाजोगाई रोडवरील काही तरुण हे एका बारमध्ये बसले होते। मंगळवारी दुपारी 4च्या दरम्यान त्यांच्यामध्ये वाद सुरू झाला। अवघ्या काही वेळातच बारमध्ये सुरू झालेला हा वाद मुख्य रस्त्यावर आला। यावेळी 5 ते 7 जण एकाच तरुणाला लाथाबुक्क्याने आणि बेल्टने मारहाण करीत होते, तर जखमी तरुण हा बेशुद्ध अवस्थेत होता। सदरील तरुणाला त्याला नग्न करून रस्त्यावर फरफडत नेल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे। हा थरार 20 ते 25 मिनिटे सुरू होता। मात्र ज्या पद्धतीने 5 ते 6 जण मारित होते त्यामुळे कोणी भांडण सोडवण्यासाठी धासले नाही। आरोपी ऋषिकेश संजय सोनटके, बालाजी राजेंद्र जगताप, अजिंक्य निळकंठ मुळे तसेच अक्षय माधवराव कांबळे अशी मारहाण करणाऱ्यांची नावे आहेत। अन्य काही जण हे फरार आहेत। काही दिवसापूर्वी एक मजुराला गुत्तेदाराकडून खोऱ्याने मारण्यात आले होते। मारहाणीत त्याचा मृत्यू झाला होता। उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याच्या नंतर ही घटना ताजी असताना शांत रातोरात अशांत करणारा दुसरा व्हिडिओ व्हायरल झाला आहे। जखमी तरुणांचे नाव अशोक हितोळे असून तो आरोपीसोबत बारमध्ये बसल्या असल्याची चर्चा या ठिकाणी रंगली। सदरील बारमध्ये पत्ते खेळत असल्याची चर्चा सुद्धा या ठिकाणी रंगू लागली आहे। घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। दुचाकीवरून पसार झालेल्या आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना झाली असून गंभीर जखमी झालेल्या अशोकवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पोलिसांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत। सातत्याने लातूर शहरात वाढत्या घटना या ठिकाणी जनतेमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे।